नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मित्रांनो, आपण येणाऱ्या स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून जी इंग्रजी व्याकरणाची सिरीज चालू केलेली आहे, त्यामध्ये आजचं जे लेक्चर आपण घेणार आहोत ते आहे निगेटिव्ह सेंटेन्सबद्दल. म्हणजे इंग्रजी व्याकरणात निगेटिव्ह सेंटेन्सचा काय उपयोग आहे, इंग्रजी ग्रामरमध्ये निगेटिव्ह सेंटेन्स कसं उपयोगात आणलं जातं, त्याचे एक्झाम्पल्स काय, त्याचे डेफिनेशन्स काय, हे आज आपण बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया. मित्रांनो, इंग्रजी व्याकरणमध्ये निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय? निगेटिव्ह या शब्दावरून तुम्हाला कळून येत असेल की काहीतरी नकारार्थक गोष्ट यामध्ये दिलेली असेल. काय दिलं असेल? काहीतरी नकारार्थक गोष्ट यामध्ये दिलेली असेल. तर जसं आपण मराठी व्याकरणात नकारार्थक जेव्हा वाक्य घेत होतो, नकारार्थक शब्द घेत होतो, तेव्हा काय वापरत होतो? तर तेव्हा आपण वापरत होतो न किंवा नाही, या प्रकारे आपण शब्द वापरत होतो. म्हणजे एखाद्या वाक्यामध्ये आपण जेव्हा न किंवा नाही असं घेत होतो, तेव्हा ते कळून येत होतं की ते वाक्य जे झालं आहे, ते वाक्य जे तयार झालं आहे, ते नकारार्थक वाक्य आहे. त्याचप्रमाणे इंग्रजी व्याकरणात, इंग्लिश ग्रामरमध्ये जेव्हा आपण एखादं वाक्य तयार करतो, जर ते आपल्याला निगेटिव्ह फॉर्ममध्ये तयार करायचं असेल, तर ते निगेटिव्ह सेंटेन्समध्ये तयार करायचं असेल, तर त्याला आपण कोणत्या प्रकारे तयार करू शकतो? तर त्याला आपण तयार करतो एका न किंवा म्हणजे नो किंवा नाही, जे आपण मराठीमध्ये म्हणतो, किंवा नॉट, हे जे शब्द वापरून आपण त्यामध्ये इंग्रजी याच्यात तयार करतो. तर इथे काय दिलेलं आहे? इंग्रजी नकारार्थक वाक्यात नॉट हा शब्द वापरला जातो. जसं आपण मराठीत न वापरतो ना, त्याचप्रमाणे इंग्रजीमध्ये काय वापरला जातो? इंग्रजीमध्ये नॉट हा शब्द वापरला जातो. आणि सपोज आपल्याला ते सेंटेन्स मोठं बनवायचं असेल, तर आपण त्यामध्ये अनेक इंग्रजीमधले नकारार्थक शब्द घेऊ शकतो. अनेक, जर सेंटेन्स जेवढं मोठं, त्यामध्ये तुम्हाला कितीही मोठं बनायचं असेल, तुम्ही एका शब्दाने सुद्धा ते पूर्ण नकारार्थी बनवू शकता, किंवा त्यामध्ये अनेक शब्द वापरून त्याला नकारार्थी बनवू शकता. यामध्ये नकारार्थीचे काही शॉर्टकट सुद्धा आहे. जर तुम्हाला पूर्ण नॉट वापरायचं नसेल, तुम्हाला फक्त छोट्या छोट्या शब्द वापरून त्याला पूर्ण नकारार्थी बनवायचं असेल, तर त्याला सुद्धा तुम्ही एका नॉटने पूर्ण नकारार्थक वाक्य बनवू शकता. तर ते कसं बनवू शकता ते आपण बघणारच आहोत. तर बघा, इंग्रजीमध्ये नकारार्थक वाक्यात प्रामुख्याने नॉट हा शब्द वापरला जातो. प्रामुख्याने काय वापरला जातो? प्रामुख्याने नॉट हा शब्द वापरला जातो. पण नो, नेवर, नथिंग, बघा, हे शब्द सुद्धा वापरले जातात. फक्त म्हणजे कसं आहे, नाही जसं आपण मराठीत वापरतो, न वापरतो, त्याप्रमाणे इंग्रजीमध्ये फक्त नॉट वापरून चालत नाही. इंग्रजीमध्ये फक्त नॉट वापरून चालत नाही. तर त्याच्याऐवजी आपण कोणते शब्द वापरतो? त्याच्याऐवजी आपण वापरतो नो, नेव्हर, नथिंग, बरोबर आहे, यासारखे आपण शब्द इंग्रजी व्याकरणात वापरतो. नॉट या वाक्यातील सर्वसाधारण अर्थ समजण्यासाठी दोन प्रमुख रचनांकडे लक्ष द्यावं लागतं. आता इथे रचना म्हणजे काय? तर रचना म्हणजे आपण इथे किंवा फॉर्म्युले किंवा क्रम, ठीक आहे, एक फॉर्म्युला असतो. तो फॉर्म्युला जर आपण लक्षात ठेवला, तर आपलं कितीही मोठं निगेटिव्ह सेंटेन्स आलं तरी आपण लवकर कॅप्चर करू शकतो की ते सेंटेन्स निगेटिव्ह आहे किंवा पॉझिटिव्ह आहे. लगेच कॅप्चर करू शकतो ते सेंटेन्स निगेटिव्ह आहे किंवा पॉझिटिव्ह आहे. कशावरून? जर ते आपल्याला फॉर्म्युले लक्षात असतील तर. आणि फॉर्म्युले फारच अवघड नाही आहे. फॉर्म्युले असे अगदी सहज लक्षात ठेवण्यासारखे आहेत. तर ते कोणते फॉर्म्युले आहेत ते बघूया. बघा, पहिला जो फॉर्म्युला आहे तो घेता येईल आपल्याला: कर्ता प्लस सहाय्यकारी क्रियापद प्लस नॉट प्लस क्रियापद. कर्ता. आता कर्ता म्हणजे काय? वाक्यातील कर्ता म्हणजे काय? तर जो वाक्यामध्ये काहीतरी काम करणार असतो, किंवा वाक्यातला हिरो जो असतो, तो आपण त्याला कर्ता म्हणूया. म्हणजे वाक्यामध्ये तो काहीतरी काम करतोय, वाक्यामध्ये तो आपला एक प्रमुखपणा प्रकट करतोय, म्हणून त्याला आपण काय म्हणतो? कर्ता. त्या कर्त्याला सहाय्य करणारं एक क्रियापद असतं. म्हणजे कर्ता जे काम करतोय, कर्ता जे काम करतोय ते काम कसं करतोय यासाठी एक क्रियापद वापरलं जातं. त्यासाठी कर्त्याला जे सहाय्य करणारं क्रियापद असतं त्याला काय म्हटलं जातं? सहाय्यकारी क्रियापद. आता हे एक्झाम्पल्स घेतल्यावर आपल्याला समजून येईल की सहाय्यकारी क्रियापद म्हणजे नक्की होतं काय. तर बघा, कर्ता प्लस सहाय्यकारी क्रियापद प्लस नॉट प्लस क्रियापद. यामध्ये नॉट हा शब्द कशासाठी आलाय? नॉट हा शब्द आलाय कारण की आपले हे कसं बनवायचं? निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचं आहे. आपल्याला कसे बनायचे? नकारार्थक विधान वाक्य बनवायचे किंवा निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचे, म्हणून इथे काय आलाय? इथे नॉट हा शब्द आलेला आहे. त्यामुळे काय? कर्ता प्लस सहाय्यकारी क्रियापद प्लस नॉट प्लस क्रियापद. आता हे जेव्हा आपण एक्झाम्पल्स घेऊ तेव्हा हे प्रामुख्याने कळून येतील. आणि यामध्ये जर बघा, फ्युचरमध्ये काही सेंटेन्स बनवायचे असे, काही सेंटेन्स फारच मोठे असतील तर, किंवा त्यामध्ये एकच शब्द येत असतील परंतु तो अनेक गोष्टी डिस्क्रिप्ट करत असेल, तर त्याला आपण विल बी, विल हॅव, कुड हॅव यासारखे शब्द वापरून त्याला पूर्ण करू शकतो. आता विल बी वापरताना जर आपल्याला हे निगेटिव्ह बनवायचं असेल तर याला नॉट जोडावा लागतो. तर कसं जोडावं लागतो ते आता आपण पुढे बघूयाच. बघा, इथे एक टीप दिलेली आहे. बघा, सहाय्यकारी क्रियापद व नॉट तुम्ही स्वतंत्र शब्दाप्रमाणे किंवा स्वतंत्रपणे, इथे स्वतंत्र आहे, स्वतंत्रपणे वेगवेगळे वापरू शकता. बघा, याला स्वतंत्रपणे किंवा वेगवेगळे वापरू शकता. म्हणजे जर मला लिहायचं असेल कॅन नॉट, तर मी काय लिहू शकतो? कॅन नॉट, ठीक आहे, याप्रमाणे मी लिहू शकतो. परंतु जर मला हे स्वतंत्रपणे न वापरता या दोघांचं एकच बनवून वापरायचं असेल, मला हे एकच बनवून वापरायचं असेल, तर मी कसं वापरू शकतो? इथे करू शकतो, इथे कांट. काय करू शकतो? कॅन नॉटच्या ऐवजी मी हा इथे घेऊन
याला फक्त कॅन्ट असं बनवू शकतो. हा नो काढून इथे फक्त टी जवळ आणून त्याला कांट असं बनवू शकतो. त्याला काय बनवू शकतो आपण? कॅन्ट असं बनवू शकतो. म्हणजे हे काय होईल? दोन शब्दांचा मिळून एक शब्द तयार होईल. काय होईल? दोन शब्दांचा मिळून एक शब्द तयार होईल. त्यामुळे इथे काय दिलेलं आहे? सहाय्यकारी क्रियापद व नॉट तुम्ही स्वतंत्र शब्दाप्रमाणे किंवा स्वतंत्रपणे वेगवेगळे वापरू शकता आणि एकत्र करून तयार करू शकता. म्हणजे एकत्र करून त्याला वापरू शकतो आपण. जसं मी तयार केलं कॅन प्लस नॉट कांट. ठीक आहे. तसंच आपण दुसरे कोणते शब्द तयार करू शकतो? बघा, इज आहे इथे, नॉट आहे. याचा कोणता शब्द तयार करू शकतो? इजंट. त्याचा काय शब्द तयार करू शकतो? इजंट. त्याचप्रमाणे हॅव प्लस नॉट. म्हणजे जर आपल्याला हे पूर्ण वापरायचे नसेल, हे ऑप्शनल असू शकतं आपल्यासाठी, आपल्याला जर हे पूर्ण वापरायचे नसेल तर आपण याप्रमाणे वापरू शकतो. आपण त्याचे शॉर्टकट स्वरूपात त्याला वाक्यामध्ये वापरू शकतो. त्यानंतर काय? शुल्ड प्लस नॉट. याला आपण काय वापरू शकतो? शुल्ड. परंतु मित्रांनो, आपण सगळेच शब्दांना एन टी जोडून ते पूर्ण करू शकत नाही. म्हणजे त्यांना पूर्ण निगेटिव्ह करू शकत नाही. कारण की यासाठी काही अपवाद सुद्धा आहे ज्यांना आपण पूर्ण निगेटिव्ह करू शकत नाही. तर ते अपवाद कोणते आहे? बघा, विल आहे, शॉल आहे, ॲम आहे आणि कॅन आहे. बघा, याला तुम्ही कॅनला वापरू शकता किंवा न, ते तुमच्यावर आहे, त्या वाक्यावर अवलंबून आहे. परंतु हे जे शब्द आहे विल, शॉल, ॲम्ड, याला हे शब्द आपण निगेटिव्हमध्ये करण्यासाठी याला नॉट असं जोडावंच लागतं. बघा, ॲमला नॉट जोडावंच लागतं. त्याला तुम्ही ॲमंट नाही करू शकत. त्याला तुम्ही ॲमंट असं नाही बनवू शकत. त्याला तुम्हाला ॲम जोडावंच लागेल. विलला तुम्ही विलंट असं नाही करू शकत. त्याला विलला एन टी जोडू नाही शकत. त्याला विलला नॉटच प्रॉपरली जोडावं लागेल. त्याचप्रमाणे शॉलला तुमच्यासोबत, शॉलसोबत तुम्हाला नॉट जोडावाच लागेल. तुम्ही त्याला एन टी जोडून शॉलंट असं नाही करू शकत. त्याला शॉल नॉट असंच तुम्हाला ते वाक्य वापरावं लागेल. त्याप्रमाणे टिप नंबर 2 इथे दिलेली आहे. बघा, नकारार्थी वाक्य इंग्रजीत करताना सहाय्यकारी पद येतं. ते बरोबर आहे. नकारार्थी वाक्य इंग्रजीत करताना सहाय्यकारी पद येईल. ते एका वेळेस कळत नसल्यास त्या तात्पुरती तुम्ही होकारार्थी करू शकता. म्हणजे बघा, जर एखादं निगेटिव्ह वाक्य तुमच्यासमोर आलं, परीक्षेत एखादं निगेटिव्ह वाक्य आलं आणि विचारलं की हे निगेटिव्ह वाक्य आहे की नाही, तर किंवा हे निगेटिव्ह वाक्य बनवा. जर असं कोणत्या परीक्षेत आलं किंवा निगेटिव्ह वाक्य आहे किंवा नाही हे ओळखा, किंवा या 4 ऑप्शनमधलं निगेटिव्ह वाक्य कोणतं असं जर आलं आणि 4ही ऑप्शनमध्ये तुम्हाला कन्फ्युजन असेल, तर तुम्ही काय करू शकता? एखादं वाक्य निगेटिव्हमध्ये ऑलरेडी दिलेलं असेल तर त्याचं तुम्ही पॉझिटिव्ह आधी बनवू शकता. काय बनवू शकता? त्याचं तुम्ही आधी पॉझिटिव्ह वाक्य बनवू शकता. म्हणजे काय? त्याचं होकारार्थी वाक्य बनवू शकता. आणि होकारार्थी वाक्याच्या काळावरून, म्हणजे होकारार्थी वाक्यामध्ये जो काळ दिलेला असेल त्याच्यावरून तुम्ही त्याचं निगेटिव्ह वाक्य ओळखू शकता. म्हणजे त्याच्यातलं बरोबर कोणतं आहे हे निगेटिव्ह वाक्य तुम्ही ओळखू शकता. म्हणजे काय करायचं आहे तुम्हाला? एखादं निगेटिव्ह वाक्य आलं किंवा 4 ऑप्शनमध्ये निगेटिव्ह वाक्य आलं तर एका ऑप्शनला, पहिल्या ऑप्शनला घेऊन त्याचं पॉझिटिव्ह वाक्य बनवायचं आहे. त्याचं काय बनवायचं आहे? त्याचं पॉझिटिव्ह वाक्य बनवायचं किंवा होकारार्थी वाक्य बनवायचं आहे. त्या होकारार्थी वाक्याचा काळ ओळखायचा आहे. ठीक आहे. होकारार्थी वाक्याचा काळ ओळखायचा आहे. त्या काळाचं आपल्याला कोणतं पद लावता येईल, म्हणजे कॅन लावता येईल, शूड लावता येईल, शॉल लावता येईल, हे ओळखायचं आहे. आणि त्यावरून आपल्याला ते नकारार्थक बनवायचं आहे. त्याला आपल्याला काय बनवायचं? निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचं आहे. त्यामुळे ते दिलेलं आहे. बघा, मराठी भाषेची नकारार्थी वाक्य इंग्रजीत करताना कोणते सहाय्यकारी पद येईल? बघा, इथे काय दिलेलं आहे? कोणते सहाय्यकारी पद येईल. ते एखाद्या वेळेस कळत नसल्यास, ते आपल्याला समजतच नाहीये तिथे कोणते सहाय्यकारी पद येईल, त्यावेळी तुम्ही तात्पुरते त्याचा होकारार्थी करू शकता. त्यावेळेस काय करू शकता? तुम्ही तात्पुरतं होकारार्थी करू शकता. कारण की कसं आहे मित्रांनो, जेव्हा आपण एक्झामला असतो तेव्हा आपल्याला शॉल, शूल्ड, विल, कॅन, कुल्ड यामध्ये काय कन्फ्युजन निर्माण होतं. कधी कधी आपण पेपर सोडवताना आपला जो वेळ कमी असतो आणि त्याच्यामध्ये कॅन, कुल्ड, शॉल, शूड, विल, नॉट यामध्ये काय कन्फ्युजन निर्माण होतं. आणि ते कन्फ्युजन दूर करण्यासाठी तुम्ही हे टिप नंबर 2 वापरू शकता. टिप नंबर 2 आपल्याला काय सांगते? तर एखाद्या निगेटिव्ह वाक्याचं काय बनवा? तुम्ही पहिले त्याचं पॉझिटिव्ह वाक्य बनवा. पॉझिटिव्ह वाक्य बनवणं झाल्यानंतर त्याचा काळ ओळखा, तो कोणत्या काळातला आहे. काळ ओळखल्यानंतर तुम्हाला शॉल, शूल्ड, कॅन, कुल्ड हे लावायला इझी जातं. शॉल, शूल्ड हे काय आहे ते आपल्याला इझी जातं त्या वाक्यामध्ये लावायला. आणि त्यावरून आपण त्याचा काळ एकदाच ओळखला की आपण त्याला ओळखू शकतो की हे निगेटिव्ह आहे की पॉझिटिव्ह आहे, किंवा त्याला चुकीच्या पद्धतीने लिहिलेलं गेलेलं आहे की बरोबर पद्धतीने लिहिलेलं गेलेलं आहे. कारण की कसं आहे, जर मला कॅन लावायचं असेल तर मी कांट लिहायचं असेल तर मी काय त्याला एन टी लावेल. परंतु हे जर वाक्य चुकीच्या पद्धतीने दिलेलं असेल, इथं विल दिलेलं असेल, आता मी तर याला एन टी लावू नाही शकत. परंतु हे दिलेलं आहे तिथे बरोबर आहे किंवा नाही हे ओळखण्यासाठी आपल्याला या टिपचा फायदा होतो. आता ते कसं होतो हे आपल्याला वाक्यामध्ये कळेल. बघा, आता इथे मी पहिलं वाक्य घेतो, पहिलं उदाहरण घेतो. बघा, मी तिथे जाणार नाही. मी तिथे जाणार नाही हे इंग्लिशमध्ये कसं होईल? आय विल नॉट गो देअर. पण आपल्याला हे ओळखता कसं येईल की इथे विलच लागेल? आपल्याला हे कसं ओळखता येईल? कारण की बघा, इथे कॅन लावू शकतो मी. मला जर कळत नसेल, मला काहीच इंग्रजीचं समजत नसेल, तर मी इथे काहीही लावू शकतो. परंतु मला इथे काय लावायचं आहे हे ओळखण्यासाठी, म्हणजे काय, मला पुढचं वाक्य बरोबर आहे की नाही हे कळण्यासाठी इथे बरोबर क्रियापद वापरावं लागेल. आणि ते लावण्यासाठी मला काय करावं लागेल? तर याचं पहिले होकारार्थिक वाक्य बनवावं लागेल. याचं काय करावं लागेल? होकारार्थिक वाक्य बनवावं लागेल. याचं होकारार्थी काय होईल? मी तिथे जाणार नाही. याचा होकारार्थी काय होईल? मी तिथे जाईल. काय तयार होईल? मी तिथे जाईल. म्हणजे काय, यामध्ये काय दिलेलं आहे? साधा
यामध्ये दिला आहे साधा भविष्यकाळ. यामध्ये काय दिलेलं आहे, इथे दिलेला आहे साधा भविष्यकाळ. मी तिथे जाईल, भविष्यात घडणारी क्रिया आहे आणि साधेपणाने दिलेली आहे. मी तिथे जाईल, काय आहे, साधा भविष्यकाळ दिलेला आहे. आणि जेव्हा साधा भविष्यकाळ येतो तेव्हा आपण काय वापरतो, विल. जेव्हा साधा भविष्यकाळ येतो तेव्हा आपण काय वापरतो, तेव्हा आपण वापरतो विल. त्यामुळे काय येईल इथे बघा, इथे देऊ नये, मी तिथे जाईल म्हणजे काय, इथे साधा भविष्यकाळ दिलेला आहे. काय दिलेला आहे, साधा भविष्यकाळ. म्हणजे सहाय्यकारी क्रियापद कोणतं येईल, सहाय्यकारी क्रियापद येईल विल. कारण की साध्या भविष्यकाळासाठी कोणतं क्रियापद वापरलं जातं, विल. म्हणून काय दिलेलं आहे, आय विल नॉट गो देअर. ठीक आहे, आय विल नॉट गो देअर. आता इथे एनटी का बरं नाही लागला, कारण की मी तुम्हाला मगाशी सांगितलं काही शब्दांना अपवाद असतो, त्यामध्ये विल सुद्धा आहे. काही शब्दांना अपवाद असतो, जसं आपण इथे बघितलं बघा, विल, शॉल, ॲम, याला काय अपवाद आहे, याला आपण एनटी नाही लावू शकत, याला आपण नॉटच लावावं लागेल. म्हणून याला अपवादानुसार, म्हणून आपण इथे काय वापरलंय, आय विल नॉट गो देअर. काय वापरलाय, आय विल नॉट गो देअर. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल काय आहे बघा, मी तिथे गेलो नव्हतो. आता आपली जो क्रम आहे किंवा आपली जी पद्धत आहे त्यानुसार आपण काय करतो, तर आपण पहिले त्याला नकारार्थी आहे त्याला आपण होकारार्थी बनवतो. आपण याला होकारार्थी बनवूया. बघा, मी तिथे गेलो नव्हतो, याचं होकारार्थी वाक्य कसं होईल, मी गेलो होतो. ठीक, मी तिथे गेलो होतो. काय होईल, गेलो होतो. आता गेलो होतो यामध्ये काय समजून येतं, हा म्हणजे पूर्ण भूतकाळ आहे, कारण की भूतकाळात घडलेली क्रिया आहे, ती भूतकाळात झालेली आहे. म्हणून काय आपण इथे काय होईल तयार, पूर्ण भूतकाळ. आणि भूतकाळात जेव्हा भूतकाळ येतो तेव्हा आपण काय वापरतो, हॅड. भूतकाळात ही क्रिया झालेली आहे, पूर्ण भूतकाळ आहे, म्हणून काय आपण वापरतो, इथे हॅड वापरतो. आणि म्हणून वाक्यात काय दिलेलं आहे, मी तिथे गेलो नव्हतो. याचं प्रॉपर जर आपल्याला इथे काय आहे हे कळलेलं आहे, इथे काय वापरायचं, आपल्याला हॅड वापरायचं. म्हणून आपण काय लिहू इथे, आय हॅड नॉट गो देअर. आय हॅड नॉट गो देअर. कारण की आपल्याला कळलेलं आहे की आपल्याला सहाय्यकारी क्रियापद कोणतं वापरायचं आहे. मित्रांनो, कसं असते, निगेटिव्ह सेंटेन्समध्ये तुम्हाला सहाय्यकारी क्रियापदच तुमचं पूर्ण वाक्य डिसाईड करतं. नॉट हे साध्या मुलालाही कळून येईल, त्यामुळे निगेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणजे त्याच्यात नॉट वापरावं लागेल. नॉट, नथिंग, नेव्हर ह्या शब्द वापरावं लागेल, हे आपल्याला कळूनच येईल. परंतु त्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद कोणतं वापरावं लागेल, सहाय्यकारी क्रियापद कसं डिसाईड करावं लागेल हे कळणं गरजेचं असतं. कारण की सहाय्यकारी क्रियापदावरूनच तुमचं वाक्य ठरवलं जातं. जर सहाय्यकारी क्रियापद चुकलं तर मग तुम्ही नॉट कितीही असू द्या, तुमचं ते वाक्य चुकणारच. ते नॉट कितीही असू द्या, कोणत्याही स्थानावर असू द्या, तुमचं ते वाक्य चुकणार जर सहाय्यकारी क्रियापद तुमचं बरोबर नसेल तर. म्हणून काय केलं जातं, परीक्षेमध्ये 4 ऑप्शन जेव्हा दिलेले जातात, निगेटिव्ह वाक्य ओळखा, यामध्ये निगेटिव्ह सेंटेन्स ओळखा, 4 वाक्य दिले जातात. तर 4ही वाक्यात जर नॉट असेल, 4ही वाक्यात नॉट असेल तर तुम्ही कसं ओळखणार ते वाक्य बरोबर आहे किंवा नाही. 4ही वाक्यात जर नॉट असेल तर तुम्ही कसं ओळखणार, तर त्यामध्ये आपल्याला काय ओळखायचं, आपल्याला ओळखायचं सहाय्यकारी क्रियापद. काय ओळखायचं, आपल्याला सहाय्यकारी क्रियापद ओळखायचं आहे. सहाय्यकारी क्रियापद जर तुम्ही ओळखलं तर तुम्ही सांगू शकता ते वाक्य प्रॉपरली डिझाईन केलेलं आहे, प्रॉपरली सांगितलेलं आहे किंवा नाही. म्हणजे त्यातलं तुम्ही 4ही ऑप्शनमधलं बरोबर वाक्य ओळखू शकता. त्या 4ही ऑप्शनमधलं बरोबर वाक्य कोणतं आहे ते तुम्ही झटक्यानं ओळखू शकता जर तुम्ही सहाय्यकारी क्रियापद बरोबर ओळखलं तर. ठीक आहे, तर त्यानंतर आता आपण बघा पुढचं वाक्य बघूया, मी तिथे जाऊ शकत नाही. काय आहे, मी तिथे जाऊ शकत नाही. हे काय, आपण याचं आपले जे नियम ठरलेले आहेत की आपल्याला काय बनवायचं आहे, पहिले आपल्याला बघा इथे नियम मी लिहितो. पहिले आपल्याला काय बनवायचं आहे, पहिले आपल्याला बनवायचं आहे होकारार्थी वाक्य. पहिले आपल्याजवळ काय आहे, तर आपल्याजवळ निगेटिव्ह सेंटेन्स अवेलेबल आहे. त्याचं आपल्याला काय बनवायचं, त्याचं आपल्याला बनवायचं आहे होकारार्थी वाक्य. त्याचं काय बनवायचं आहे, होकारार्थी वाक्य. होकारार्थी वाक्य बनवल्यानंतर काय ओळखायचं आहे, त्याचा काळ ओळखायचा आहे. काळ ओळखल्यानंतर त्याच्यावरून आपल्याला कळून येईल की तिथे शॉल लागेल, की शूड लागेल, की कॅन लागेल, कूड लागेल, काय विल लागेल, याप्रमाणे जे सुद्धा लागेल, जे सुद्धा लागेल ते आपल्याला तिथे ओळखायचं आणि तेच आपल्याला आपल्या वाक्यात वापरायचं आहे. तेच आपल्याला कुठे वापरायचं आहे, तर आपल्या कुठे गेलं, निगेटिव्ह सेंटेन्स, हां यामध्ये आपल्याला ते वापरायचं आहे. तर बघा, मी तिथे जाऊ शकत नाही. काय, मी तिथे जाऊ शकत नाही. याचा आपण होकारार्थी कसं बनवू शकतो, मी तिथे जाऊ शकतो. काय आहे, तर मी तिथे जाऊ शकतो. ठीक आहे, शकतो म्हणजे काय, शकण्याची क्रिया म्हणजे काय, तर कॅन. शकतो म्हणजे काय, तर कॅन. म्हणजे काय येईल इथे लक्षात येईल, कॅन आपल्याला वापरायचं आहे. त्याच्यानंतर इथे काय होईल, जर याचं मला निगेटिव्ह करायचं आहे, याचं निगेटिव्ह काय होईल, आय कॅन नॉट गो देअर. जर इथे बघा मी नॉट काढला, नॉटला मी कट केलं, तर काय होईल, मी तिथे जाऊ शकत नाही. म्हणजे काय, मी तिथे जाऊ शकतो, आय कॅन गो देअर. पण मला याचा निगेटिव्ह करायचा तर मी काय करेल, मी आय कॅन नॉट गो देअर. मी तिथे जाऊ शकत नाही, आय कॅन नॉट गो देअर. म्हणजे आपल्याला इथे सहाय्यकारी क्रियापद कॅन मिळालेलं आहे आणि कॅन नंतर आपल्याला काय नॉट जोडायचं आहे. त्यानंतर काय आहे, चौथं बघूया, तू तिथे जायला नको. काय, तू तिथे जायला नको. याचं आपलं रूल्सप्रमाणे पहिले पॉझिटिव्ह वाक्य करूया. पॉझिटिव्ह वाक्य काय होईल, जायला पाहिजे. ठीक आहे, जायला पाहिजे म्हणजे शूडची क्रिया होईल इथे. काय होईल, जायला पाहिजे म्हणजे शूडची क्रिया होईल इथे. म्हणून इथे काय आलेलं आहे, सहाय्यकारी क्रियापद आपल्याला कोणतं वापरायचं आहे यामध्ये, शूड. सहाय्यकारी क्रियापद कोणतं वापरायचं आहे, शूड. आणि शूड एकदाच आपल्याला डिसाईड झालं की मग आपल्याला काय याचंच बस उलटं करायचं आहे. तू तिथे जायला नको आहे तर यू शूड नॉट गो देअर. म्हणजे काय, याचाच अर्थ काढायचा आहे, फक्त आपल्याला इथे नॉट लावायचं. आपल्याला सहाय्यकारी क्रियापद तर ऑलरेडी मिळालेलंच आहे. तर 5वं वाक्य बघूया. बघा, तू तिथे जायला नको होतं. तू तिथे जायला नको, त्याचा पॉझिटिव्ह सेंटेन्स कसं होईल, तू तिथे जायला पाहिजे होतं.
ठीक आहे. नको होतंचं काय होईल, तू तिथे जायला पाहिजे होतं. म्हणजे काय होईल इथे शुल्ड हॅव, शुल्ड हॅव, तू तिथे जायला पाहिजे होतं, पाहिजे होतं दिलेलं आहे. म्हणजे काय होते शुल्ड हॅव. आणि आपल्याला काय करायचं आहे इथे बघा, शुल्ड आता इथे जसं आपण बघितलं शुल्ड नॉट, शुल्ड नंतर आपण काय वापरतो, नॉट वापरतो, शुल्ड नंतर नॉट वापरतो. परंतु इथे काय दिलं आहे शुल्ड हॅव, तर आपण असं वापरणार नाही की शुल्ड हॅव नॉट, असं आपण इथे वापरणार नाही. याच्यामध्ये काय करावं लागेल आपल्याला, इथे हा नॉट टाकावा लागेल. बघा इथे काय आहे, बघा इथे सुद्धा दिलेलं आहे शुल्ड हॅव नॉट, असं येणार नाही तर काय येईल शुल्ड आणि हॅवच्या मधात इथे नॉट आपल्याला टाकावं लागेल. म्हणून काय होईल यू शुल्ड नॉट हॅव गॉन देअर. म्हणजे काय आपल्याला जे सुद्धा आपलं सहाय्यकारी क्रियापद आहे त्याच्या लगेच आपल्याला नॉट लागून टाकायचं आहे, जर आपलं वाक्य चुकवायचं नसेल तर. ठीक आहे. साधे आणि सोपे शब्द सांगायचं झाल्यास शुल्ड नंतर किंवा सहाय्यकारी क्रियापदानंतर आपण जर नॉट वापरून घेतलं तर आपलं वाक्य चुकणार नाही. ठीक आहे. त्यानं म्हणून इथे एक्झाम्पल दिलं आहे, तू तिथे जायला नको होतं, याचं आता आधी आपण पॉझिटिव्ह वाक्य केलं, जायला पाहिजे होतं. आणि जायला पाहिजे होतं म्हणजे तिथे एक करण्याची क्रिया गेलेली आहे, तर काय शुल्ड हॅव म्हणजे काय, तू जायला पाहिजे होतं, त्याच्यावर होकार दर्शवलेला आहे, जायला पाहिजे होतं म्हणजे काय शुल्ड हॅव. आणि हे शुल्ड हॅव नंतर आपल्याला नॉट लावायचा नाही आहे. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, शुल्ड हॅव नंतर आपल्याला नॉट लावायचा नाही आहे, तर नॉट हा आपल्याला मधात टाकायचा आहे. शुल्ड नॉट हॅव काय वापरायचं आहे, शुल्ड नॉट हॅव. म्हणजे म्हणून इथे काय वाक्य आलं आहे, यू शुल्ड नॉट हॅव गॉन देअर, यू शुल्ड नॉट हॅव गॉन देअर. त्यानंतर बघा 7वं एक्झाम्पल बघूया आपण, तू तिथे पोहोचलेला नसेल. काय, तू तिथे पोहोचलेला नसेल, याचं आपल्याला होकारार्थी वाक्य कसं करायचं आहे, तर पोहोचलेला असेल, पोहोचलेला नसेल आहे तर म्हणजे काय, तर होकारार्थी वाक्य पोहोचलेला असेल. म्हणजे काय इथे काय झालं, हा पूर्ण भविष्यकाळ, इथे काय झालं पूर्ण भविष्यकाळ झाला. म्हणजे पोहोचलेला असेल, तो भविष्यात ते सांगितलं जात आहे, पूर्ण भविष्यकाळ पोहोचलेला असेल. म्हणजे म्हणून इथे काय येईल विल हॅव, इथे काय येईल विल हॅव. आणि म्हणजे आणि त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप सुद्धा घ्यावं लागतं. बघा इथे क्रियापदाचं तिसरं रूप सुद्धा घ्यावं लागतं. ईडी लावून सुद्धा तुम्ही घेऊ शकता, पासमध्ये जर असेल तरी ईडी लावू शकता. जर तुम्हाला नाही तर क्रियापदाचं तिसरं रूप तुम्ही डायरेक्ट ईडी लावून घेऊ शकता. काही यांच्यासाठी अपवाद आहे, म्हणजे जसं गोनसाठी गॉन येईल. ठीक आहे. तर इथे तुम्ही इथे ईडी लागणार नाही, गो असं लागणार नाही, इथे जीव गॉड असं लागणार नाही, तर जीव गॉन. काही अपवाद आहे ते आपण बघूयाच. बघा इथे तुम्हाला क्रियापदाचं तिसरं रूप वापरायचं आहे आणि विल हॅव वापरायचं आहे. आणि आता सांगितल्याप्रमाणे आपल्याला विल हॅव नंतर नॉट जोडायचा नाही, आपल्याला विल हॅव नंतर नॉट जोडायचा नाही आहे, तर विलच्या मधात, विल आणि हॅवच्या मधात आपल्याला नॉट जोडायचा आहे. म्हणून काय दिलेलं आहे, तू तिथे पोहोचलेला नसेल, तू तिथे पोहोचलेला नसेल. ही विल नॉट हॅव रीच देअर. म्हणून इथे काय आलेलं आहे, इथे नॉट आलेलं आहे, कारण की सहाय्यकारी क्रियापदानंतर आपल्याला लगेच आपल्याला नॉट वापरायचं आहे. आणि जेव्हा विल हॅव सारखी परिस्थिती येते तेव्हा विल आणि हॅवच्या मधात आपल्याला नॉट वापरायचं. आणि तिसरं रूप, क्रियापदाचं तिसरं रूप इथे ईडी लावून वापरलेलंच आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा 8वं एक्झाम्पल बघूया, त्याला बरं वाटत नव्हतं, त्याला बरं वाटत नव्हतं. याचं होकारार्थी वाक्य कसं आहे, बरं वाटत होतं. ठीक आहे. याचं होकारार्थी वाक्य कसं होईल, बरं वाटत होतं. म्हणजे इथे काय चालू भूतकाळ, त्याला बरं वाटत नव्हतं हे सांगितल्या जात आहे, त्याला बरं वाटत नव्हतं हे सांगितलं जात आहे. आणि आता पॉझिटिव्हमध्ये आपण काय सांगतो, त्याला बरं वाटत होतं, होतं इथे दिलेलं आहे म्हणजे काय चालू भूतकाळ आहे. ठीक आहे. इथे काय आहे, चालू भूतकाळ आहे, भूतकाळाबद्दल सांगितलेलं आहे. म्हणून इथे काय येईल वॉज आणि वेअर येईल. भूतकाळाबद्दल काय आहे, तर इथे काय येईल वॉज आणि वेअर येईल. आणि क्रियापदाला काय लागेल, क्रियापदाला आयएनजी लागेल, क्रियापदाला काय लागेल, क्रियापदाला आयएनजी लागेल. म्हणून काय, ही वॉज नॉट फिलिंग वेल. म्हणजे काय बघा इथे आपण सहाय्यकारी क्रियापद वापरलं, त्यानंतर इथे लगेच नॉट लावला आपण. मी सांगितल्याप्रमाणे सहाय्यकारी क्रियापदांना आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्समध्ये नॉट वापरायचं आहे, तर म्हणून इथे नॉट लागलेला आहे. आणि इथे क्रियापदाला आपण आयएनजी लावायचं आहे, क्रियापदाला आयएनजी लावलेला आहे क्रियापदाला, कारण की जेव्हा चालू भूतकाळ असतो तेव्हा आपल्याला काय वापरायचं आहे, प्लस क्रियापदाला आयएनजी लावायचं आहे. म्हणून इथे फील होतं, तर इथे काय आहे फिलिंग, फिलिंग केलेलं आहे. आणि इथे आपल्याला सहाय्यकारी क्रियापदाला नॉट लावलेला आहे आणि त्यानंतर क्रियापदाला आयएनजी लावलेला आहे. आणि हे वाक्य आपण आता पूर्ण केलेलं आहे. अशाच प्रकारे तुम्ही अनेक एक्झाम्पल घेऊ शकता. बघा हे काही क्षुल्लक एक्झाम्पल्स आहे, यासाठी तुम्ही अनेक एक्झाम्पल घेऊ शकता, अनेक एक्झाम्पल्सवर प्रॅक्टिस करू शकता. बघा आता इथे 9वं वाक्य आपण घेऊया, मी तुला विचारत नाही, मी तुला विचारत नाही आहे. ठीक आहे. मी तुला विचारत नाही आहे किंवा नाही आहे, नाही आहेच्या जागी तुम्ही नाही आहे असं सुद्धा घेऊ शकता. बघा मी तुला विचारत नाही आहे, याचा आपल्याला आधी काय बनवायचं आहे, याचं आपल्याला होकारार्थी वाक्य बनवायचं आहे. होकारार्थी वाक्य कसं बनवता येईल, मी तुला विचारत आहे. बघा पहिले काय म्हटलं आहे, मी तुला विचारत नाही आहे, होकारार्थी वाक्यात आपण केलं विचारत आहे. विचारत आहे म्हणजे काय, क्रिया चालू आहे, क्रिया काय चालू आहे म्हणजे काय चालू वर्तमान काळातील. ही क्रिया काय आहे, मी तुला विचारत नाही आहे, तर मी तुला विचारत आहे, ही क्रिया कशात होईल, तर ही चालू वर्तमान काळातील. म्हणजे ही क्रिया आता घडत आहे, आता या क्षणी ती घडत आहे, म्हणून काय येईल चालू वर्तमान काळ. आणि जेव्हा जेव्हा चालू वर्तमान काळ येतो तेव्हा काय येतं ॲम इज आर, तेव्हा काय येतं ॲम इज आर आपल्याला वापरायचं असतं. आणि प्लस क्रियापदाला आयएनजी लावायचं असतं. काय लावायचं असतं, क्रियापदाला आयएनजी लावायचं असतं. म्हणून काय इथे वाक्य काय होईल, मी तुला विचारत नाही आहे, म्हणून याचं वाक्य कसं होईल, आय एम नॉट आस्किंग यू,
आपल्याला इथं काय आय एन जी लावायचं आहे, क्रियापदाला आय एन जी आपण लावलेला आहे आणि इथे सहाय्यकारी क्रियापद जे आपण घेतलं, म्हणजे सहाय्यकारी क्रियापद काय होतं तर कर्त्याला जो मदत करतो. बघा या कर्त्याला हा मदत करतोय ना, कर्त्याला हा मदत करतोय, एम हा आयला मदत करतो, म्हणून काय आय एम नॉट आस्किंग यू, म्हणून काय आहे तर आय एम नॉट नंतर काय नॉट नंतर सहाय्यकारी क्रियापदानंतर आपण काय वापरलेलं आहे ते नॉट वापरलेलं आहे. सहाय्यकारी क्रियापदानंतर आपण इथे नॉट हा वापरलेला आहे. आणि इथे आस्किंग म्हणजे काय क्रियापदाला जे आय एन जी स्वरूप आपल्याला लावायचं आहे ते आपण इथे लावलेलं आहे. म्हणून काय होईल मी तुला विचारत नाही आहे, याचं काय होईल आय एम नॉट आस्किंग यू. त्यानंतर 10वं वाक्य आहे तू इथे आला नव्हता. तू इथे आला नव्हता, याचं आपलं होकारार्थी वाक्य कसं होईल आला होता. ठीक आहे, जर तू इथे आला नव्हता याचं पॉझिटिव्ह सेंटेन्स किंवा होकारार्थी वाक्य कसं होईल तर तू इथे आला होता. आणि आला होता म्हणजे काय पूर्ण भूतकाळ, कारण की आला होता, आता तो इथे नाही आहे पण तो आला होता. ठीक आहे, तो इथे आला होता म्हणून काय इथे पूर्ण भूतकाळ, आणि पूर्ण भूतकाळ आहे म्हणून इथे काय वापरू आपण हॅड. पूर्ण भूतकाळ आहे म्हणून हॅड. आणि क्रियापदाचं तिसरं रूप ही हॅड नॉट केम हिअर. काय येईल ही हॅड नॉट केम हिअर, कारण की काय तो आला होता. ठीक, तो आला होता. आणि इथेच म्हणून त्याचं निगेटिव्हचं पॉझिटिव्ह कसं होईल ही हॅड नॉट कम हिअर. ही हॅड नॉट कम हिअर. त्यानंतर 11वं वाक्य कसं येईल मी तिथे जाऊ शकणार नाही. काय होईल मी तिथे जाऊ शकणार नाही, याचा आपल्याला होकारार्थी कसं बनवायचं जाऊ शकेल. ठीक आहे, जाऊ शकणार नाही मग काय त्याचा होकारार्थी जाऊ शकेल. काय आपल्याला वाक्याला उलटच करायचं आहे ना, नकारार्थीला पॉझिटिव्ह करायचं आहे, निगेटिव्हला पॉझिटिव्ह करायचं आहे. म्हणजे काय एखाद्या वाक्याला उलट करायचं आहे, तर आपण याचं उलट वाक्य केलं जाऊ शकणार नाही म्हणून काय आहे तर जाऊ शकेल. जाऊ शकेल घेतला आहे म्हणजे काय एबल टू येईल. जाऊ शकेल म्हणजे काय आहे विल बी किंवा एबल टू येईल. बरोबर, तर म्हणून आपण काय घेतलेलं आहे जाऊ शकणार नाही, म्हणून इथे घेतलेलं आहे विल बी एबल टू. परंतु आपण काय ठरवलं होतं किंवा सांगितलं होतं की सहाय्यकारी क्रियापद जेव्हा येतं तेव्हा आपल्याला लगेच तिथे नॉट घ्यायचं आहे. आपल्याला वाट नाही बघायची आहे पूर्ण सेंटेन्स पूर्ण सहाय्यकारी क्रियापद संपवण्याची, आपल्याला लगेच नॉट घेऊन घ्यायचं आहे म्हणजे आपलं वाक्य पूर्ण होईल, आपल्याला वाक्याला अर्थ मिळेल. म्हणून काय आहे इथे आपण काय घेऊ इथे डायरेक्ट आपण नॉट हा शब्द वापरून घेऊ. आपण काय वापरून घेऊ इथे डायरेक्ट नॉट हा शब्द वापरून घेऊ. म्हणून काय येईल आय विल नॉट बी एबल टू गो देअर, म्हणजे आपल्याला पूर्ण हे संपवण्याचे वाट पाहायची नाही, तर विल आलं त्यानंतर नॉट हा आपल्याला लावून घ्यायचा. म्हणून मी तिथे जाऊ शकणार नाही यावर काय तयार होईल आय विल नॉट बी एबल टू गो देअर. आय विल नॉट बी एबल टू गो देअर. त्यानंतर अजून एक्झाम्पल बघूया. बघा मी ही जबाबदारी स्वीकारू शकणार नाही. मी ही जबाबदारी स्वीकारू शकणार नाही, यामध्ये पॉझिटिव्ह वाक्य कसं होईल स्वीकारू शकेल. पॉझिटिव्ह वाक्य कसं होईल स्वीकारू शकेल, येथे ते शकेलची क्रिया आहे म्हणजे तो करत आहे. ठीक आहे, तो करू म्हणजे त्याच्यात आहे करण्याची शक्यता आहे म्हणून इथे काय येईल कॅन. ठीक आहे, इथे काय करण्याची शक्यता आहे म्हणजे काय कॅन. मी ही जबाबदारी स्वीकारू शकत नाही परंतु आपल्याला काय करायचं आहे पॉझिटिव्ह करायचं आहे म्हणून काय होईल मी ही जबाबदारी स्वीकारू शकतो. शकतोसाठी आपल्याला काय वापरायचं आहे शकतोसाठी आपल्याला वापरायचं आहे कॅन. म्हणून काय इथे येईल आय कॅन नॉट ॲक्सेप्ट हिज रिस्पॉन्सिबिलिटी. काय येईल आय कॅन नॉट ॲक्सेप्ट दिस रिस्पॉन्सिबिलिटी. मी ही जबाबदारी स्वीकारू शकत नाही. आय कॅन नॉट ॲक्सेप्ट दिस रिस्पॉन्सिबिलिटी. हेच वाक्य पॉझिटिव्ह करायचं झालंच कसं करता येईल आय कॅन ॲक्सेप्ट दिस रिस्पॉन्सिबिलिटी. आपल्याला नॉट जर नाही जोडला ते पॉझिटिव्ह करता येईल, परंतु इथे आपण नॉट जोडलेला आहे आय कॅन नॉट ॲक्सेप्ट दिस रिस्पॉन्सिबिलिटी. सेकंड वाक्य कसं आहे ही संधी गमावणे तुम्हाला परवडू शकत नाही. बघा इथे पुन्हा शकतोची क्रिया आली आहे. ठीक आहे, तर याचा आपण आपल्या रूलप्रमाणे काय करू आपण याला पॉझिटिव्ह पहिले वाक्य करू. ही संधी गमावणे तुम्हाला परवडू शकत नाही म्हणजे काय परवडू शकेल. काय होईल परवडू शकेल. ठीक आहे, परवडू शकेल म्हणजे काय इथे शकण्याची क्रिया आली आहे काय शकतो. त्याप्रमाणे आपल्याला काय वापरायला लागेल आपल्याला इथे कॅन वापरावं लागेल. म्हणून काय इथे आपल्याला उत्तर काय मिळेल यू कॅन नॉट अफोर्ड टू मिस दिस चान्स. यू कॅन नॉट अफोर्ड टू मिस दिस चान्स. त्यानंतर तिसरं वाक्य कसं आहे मी त्याला ओळखू शकलो नाही. काय मी त्याला ओळखू शकलो नाही. इथे बघा पुन्हा शकण्याची क्रिया आहे म्हणजे काय तर पुन्हा तो शक्यता आहे, पुन्हा शक्यता आहे ओळखण्याची. ठीक आहे, तर म्हणून काय मी तुम्हाला ओळखू शकलं नाही, याचा आपला रूलप्रमाणे काय आपल्याला पहिले पॉझिटिव्ह वाक्य बनवायचं. आपल्याला काय बनवायचं आहे तर पॉझिटिव्ह वाक्य बनवायचं. पॉझिटिव्ह वाक्य बनवायचं मी त्याला ओळखू शकलो नाही, मी त्याला ओळखू शकलो. काय मी त्याला ओळखू शकलो आय कुड रिकॉग्नाइज हिम. आय कुड रिकॉग्नाइज हिम. पण आपल्याला काय करायचं आहे आपल्याला याच्यात तयार करायचं आहे, आपल्याला कसं निगेटिव्हमध्ये तयार करायचं आहे. आपल्याला काय सहाय्यकारी क्रियापद वापरून त्याचं निगेटिव्हमध्ये तयार करायचं आहे. परंतु इथे कसं आहे मी त्याला ओळखू शकलो नाही, ही क्रिया कशामध्ये होते पास्टमध्ये क्रिया होते. ही क्रिया कशामध्ये होते तर ही क्रिया पास्टमध्ये घडून येत आहे म्हणून इथे काय वापरता येईल आपल्याला इथे वापरता येईल कुड. इथे काय वापरता येईल कुड वापरता येईल. म्हणून इथे काय दिलेलं आहे आय कुड नॉट रिकॉग्नाइज हिम. आय कुड नॉट रिकॉग्नाइज हिम. मी त्याला ओळखू शकलो नाही. ही कशाली क्रिया ही पास्टमधली क्रिया आहे म्हणून इथे काय दिलेलं आहे ती कुड वापरलेलं आहे आय कुड नॉट रिकॉग्नाइज हिम. त्यानंतर काय आहे मी उद्या तुझ्याकडे येऊ शकणार नाही.
काय आहे, मी तुझ्याकडे उद्या किंवा मी उद्या तुझ्याकडे येऊ शकणार नाही. आपल्याला याचं काय करायचं आहे, याचं आपल्याला पहिले पॉझिटिव्ह बनवायचं आहे. मी तुझ्याकडे उद्या येऊ शकेल, ठीक आहे, किंवा मी उद्या तुझ्याकडे येऊ शकेल. आता इथे मी तुझ्याकडे उद्या येऊ शकेल, उद्या येऊ शकेल म्हणजे काय सांगितलेलं आहे, उद्याची क्रिया आहे ही. तर म्हणून इथे काय येईल, आपण विल वापरू. काय विल वापरू, करण्याची क्रिया आहे, उद्या करण्याची क्रिया आहे, म्हणून आपण काय वापरू, इथे विल वापरू. म्हणून इथे काय दिलेलं आहे बघा, आपल्याला विल नंतर सहाय्यकारी क्रिया नंतर काय वापरायचं आहे, नॉट वापरायचं आहे. ठीक, मी तुझ्याकडे उद्या येऊ शकणार नाही. जसं बघा आपण इथे मागेच इथे जे वाक्य बघितलं, मी उद्या तिथे जाऊ शकणार नाही, त्याचप्रमाणे ते वाक्य घेतलं आपण, मी उद्या तिथे येऊ शकणार नाही. आणि इथे आपण काय वापरतो, विल. इथे आपण काय घेतलं होतं, विल. बी एबल टू हे तर येणार, पण आपल्याला इथे नॉट कुठे वापरायचा, आपल्याला नॉट वापरायचा आहे या क्रियापदानंतर, या सहाय्यकारी क्रियापदानंतर आपल्याला लगेच नॉट वापरायचं आहे. इथे सहाय्यकारी क्रियापद जरी हे पूर्ण असलं तरी आपल्याला नॉट या विल नंतरच वापरायचं आहे. त्याचप्रमाणे इथे सुद्धा बघा, मी उद्या तुझ्याकडे येऊ शकणार नाही, याचा आपण पहिले पॉझिटिव्ह केलं, मी उद्या तुझ्याकडे येऊ शकेल, ही शकण्याची क्रिया आहे, भविष्यात घडणारी आहे, म्हणून आपण इथे काय वापरलं, विल वापरलं. ही उद्या घडणारी क्रिया, आपण इथे काय वापरलं, विल वापरलं. म्हणून इथे काय येईल, आय विल नॉट बी एबल टू कम टू यू टुमारो, म्हणजे काय उद्याबद्दल बोललं जात आहे. म्हणून इथे काय आलं आहे, विल आलेला आहे, विल नॉट बी एबल टू. ठीक आहे, ही करण्याची क्रिया आहे, विल नॉट बी एबल टू आला आहे, आणि इथे विल नंतर लगेच आपण नॉट घेतलेला आहे. त्यानंतर पाचवं बघा, तू वचन मोडायला नको होतं. तू वचन मोडायला नको होतं, याचं आपण आधी पॉझिटिव्ह करूया. तू वचन मोडायला हवं होतं. ठीक आहे, तू वचन मोडायला हवं होतं, याचं आपण पॉझिटिव्ह करूया. म्हणजे काय होतं, इथे शुल्डची क्रिया येईल. इथे काय येईल, शुल्ड येईल, म्हणजे तू करायला होतं, तसं करायला पाहिजे होतं, काय शुल्डची क्रिया येईल. इथे आपण तसं त्या व्यक्तीने त्या गोष्ट करायला पाहिजे होती, म्हणून तिथे काय शुल्डची क्रिया येईल. म्हणून इथे काय दिलेलं आहे, तू वचन मोडायला नको होतं. काय, तू वचन मोडायला नको होतं, इथे काय शुल्डची क्रिया येईल. म्हणून काय दिलं आहे इथे, यू शुल्ड नॉट हॅव ब्रोकन द प्रॉमिस. परंतु आपण पहिल्या स्लाइड्समध्ये बघितल्यानुसार शुल्डला आपण काय डायरेक्ट नॉट जर नाही लावायचं, आपल्याला शुल्ड नॉट असं जर वापरायचं नसेल, शुल्ड नॉट असं वापरायचं नसेल, तर आपण त्याला डायरेक्ट एनटी लावू शकतो. काय लावू शकतो आपण, त्याला डायरेक्ट एनटी असं जोडू शकतो. याचा अर्थ नॉटच होतो, पण परंतु आपल्याला या एकाच शब्दात घ्यायचं आहे, म्हणून आपण याला असं घेऊ शकतो. म्हणून काय, म्हणून इथे काय आलेलं आहे, यू शुल्ड नॉट किंवा यू शुडंट हॅव ब्रोकन द प्रॉमिस. ठीक आहे, त्यानंतर काय, त्याला इंग्रजीत बोलता येत नाही. सहावं वाक्य काय आहे, त्याला इंग्रजीत बोलता येत नाही, याचा आपण पॉझिटिव्ह करूया, त्याला इंग्रजीत बोलता येतं. काय, त्याला इंग्रजीत बोलता येतं म्हणजे तो काय, काहीतरी क्रिया करतोय, तो काहीतरी क्रिया तो करतोय, म्हणजे काय इथे कॅन येईल, काहीतरी क्रिया तो पार पाडतोय ना, म्हणून इथे काय येईल, कॅन येईल. म्हणून इथे काय दिलेलं आहे, त्याला इंग्रजीत बोलता येत नाही, म्हणजे काय इथे कॅन येईल. ठीक आहे, त्याला इंग्रजीत बोलता येत नाही, याचं पॉझिटिव्ह केलं, बोलता येतं म्हणजे काय, तो कॅन करू शकतो तो. ठीक आहे, त्यानंतर काही इथे वाक्य काय तयार होईल, निगेटिव्ह सेंटेन्स जर करायचं झाल्यास, ही कॅन नॉट स्पीक इंग्लिश, त्याला इंग्रजीत बोलता येत नाही, ही कॅन नॉट स्पीक इंग्लिश. इथे आपण कांट लावणार नाही, इथे आपण कांट तुम्ही वापरू शकता, परंतु इथे कॅन नॉट असेल तर ते जास्त सोयीस्कर होईल, कारण की पेपरमध्ये कसं विचारलं जातं त्यावर ते डिपेंड असतं. पेपरमध्ये कॅन सुद्धा विचारलं जाऊ शकतो आणि कॅन नॉट सुद्धा येऊ शकतं. तुम्ही दोन्ही पद्धतीने इथे वापरू शकता, काही हरकत नाही, दोन्ही पद्धतीने वापरू शकता, किंवा तुम्ही डायरेक्ट कॅन नॉट सुद्धा हा शब्द सुद्धा इथे घेऊ शकता. म्हणून याचं वाक्य कसं तयार होईल, त्याला इंग्रजीत बोलता येत नाही, म्हणून इथे काय तयार होईल, ही कॅन नॉट स्पीक इंग्लिश, ही कांट स्पीक इंग्लिश. ठीक आहे, डायरेक्ट तुम्ही असंही म्हणू शकता, ही कांट स्पीक इंग्लिश. त्यानंतर बघा, पुढचं वाक्य आपण 7व्या नंबरचं वाक्य घेऊया, त्याला माझं नाव बरोबर उच्चारता येत नाही. त्याला माझं नाव बरोबर उच्चारता येत नाही, म्हणून याचं पहिले काय पॉझिटिव्हमध्ये कसं तयार करतो आपण, त्याला माझं नाव उच्चारता येतं, त्याला माझं नाव बरोबर उच्चारता येतं, म्हणजे तो काय, तो करण्याची क्रिया आहे, तो काय करण्याच्या क्रियेत आहे, म्हणजे तो कॅन वापरू आपण तिथे, काय तो करण्याच्या क्रियेत आहे. मागच्या सेंटेन्समध्ये बघितल्याप्रमाणे बघा, इथे बोलता येत नाही, तो करण्याच्या क्रियेत आहे. ठीक आहे, तो बोलता येत नाही, त्याला बोलता नाही, तो करण्याच्या क्रियेत आहे, म्हणून आपण इथे काय वापरला, कॅन वापरला. त्याचप्रमाणे त्याला माझं नाव बरोबर उच्चारता येत नाही, त्याला माझं नाव बरोबर उच्चारता येत नाही, म्हणून आपण इथे काय वापरू, आपण इथे वापरू कॅन, म्हणजे उच्चारता येतं, म्हणजे तो काय कॅन करू शकतो, तो उच्चारू शकतो. ठीक आहे, उच्चारता येत नाही पण तो उच्चारू शकतो, म्हणून इथे आपण आपल्याला इथे कॅन वापरलेला आहे. म्हणून आपण इथे काय घेऊ, ही कॅन नॉट प्रोनाऊन्स माय नेम करेक्टली, ही कॅन नॉट प्रोनाऊन्स माय नेम करेक्टली, किंवा आपण काय वापरू शकतो, ही कांट प्रोनाऊन्स माय नेम करेक्टली, ही कांट प्रोनाऊन्स माय नेम करेक्टली, किंवा ही कॅन नॉट प्रोनाऊन्स माय नेम करेक्टली. त्यानंतर 8वं सेंटेन्स काय, मला माझा पेन कुठे सापडत नाही. मला माझा पेन कुठे सापडत नाही आहे, ती क्रिया होते. ठीक आहे, मला माझा पेन कुठे सापडत नाही आहे, आपण याचं पॉझिटिव्ह वाक्य कसं तयार करू, मला माझा पेन सापडतोय, मला माझा पेन सापडतोय, ही काय क्रिया होतीये, म्हणून आपण इथे काय वापरू, पण कॅन वापरू, कारण की क्रिया होतीये तिथे, म्हणून आपण काय वापरू, कॅन वापरू. म्हणून इथे वाक्य कसं तयार होईल, जर पॉझिटिव्हमध्ये वाक्य तयार करायचं असलं, आय कॅन फाइंड माय पेन एनिवेअर, परंतु आय कॅन फाइंड माय पेन आपण एवढं वाक्य पॉझिटिव्हमध्ये तयार करू. आणि जर आपल्याला त्याला निगेटिव्हमध्ये तयार करायचं असेल तर आपण काय करू, इथे काय नॉट लावू.
इथे काय आपण नॉट वापरू. आणि कॅन नॉट फाइंड माय पेन किंवा कांट फाइंड माय पेन. काय करू आपण, कॅन नॉट फाइंड माय पेन किंवा कांट फाइंड पेन. इथे बघा इथे देऊ नये, शक्यतो किंवा शकतो असेल तर काय येईल, कॅनच येईल. बघा कॅन येईल. आपल्याला आपल्या नियमाप्रमाणे आपल्याला काय करायचं, एखाद्या निगेटिव्ह सेंटेन्सला पहिले पॉझिटिव्ह बनवायचं आहे. आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्सला पॉझिटिव्ह बनवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ठरवायचं आहे त्याच्या काळावरून त्याला कॅन वापरायचं, कुड वापरायचं, जे वापरायचं आहे ते त्याच्या काळावरून आपल्याला ठरवायचं आहे. म्हणून इथे बघा शकत नाही, याचं पहिले आपल्याला काय करायचं आहे, याचं पॉझिटिव्ह वाक्य करायचं आहे शकतो, आणि शकतो नंतर इथे डिसाईड करायचं इथे कॅन लागतो म्हणून. त्याचप्रमाणे बघा जसं आपण आता हे 9वं वाक्य बघूया, मला डोळ्याशिवाय बरोबर दिसत नाही. म्हणजे मला जोपर्यंत माझे डोळे असतील तोपर्यंत मला बरोबर दिसेल, माझ्या डोळ्यांशिवाय मला बरोबर दिसत नाही. याचं पहिले पॉझिटिव्ह वाक्य कसं तयार करता येईल, मला डोळ्यांशिवाय बरोबर दिसत नाही म्हणजे काय, याचं पॉझिटिव्ह वाक्य कसं तयार करता येईल, तर मला डोळ्यांशिवाय बरोबर दिसतं, मला डोळ्यांबरोबरच बरोबर दिसतं किंवा डोळ्यांशिवाय बरोबर दिसतं. आता म्हणजे काय येईल, इथे करण्याची क्रिया आहे, इथे तो काय क्रिया करतोय, मला डोळ्यांशिवाय बरोबर दिसत नाही, याचं पॉझिटिव्ह असेल मला डोळ्यांबरोबर दिसतं, म्हणजे इथे काय तो करण्याची क्रिया आहे, इथे तो बघतोय, इथे काय तो बघतोय म्हणजे काय येईल, इथे कॅन येईल. इथे काय तो बघतोय म्हणजे इथे काय येईल, कॅन येईल. म्हणून इथे काय येईल, कांट. म्हणजे जेव्हा आपण निगेटिव्हमध्ये करतो, मला डोळ्यांशिवाय बरोबर दिसत नाही, आय कॅन्ट सी वेल विथाऊट आईज. आय कांट सी वेल विथाऊट, मला वेल म्हणजे काय तर बरोबर, मला बरोबर दिसत नाहीये, मला बरोबर दिसत नाहीये. आय कांट सी, मला बरोबर दिसत नाही. आय कांट सी वेल विथाऊट आईज, मला डोळ्यांशिवाय बरोबर दिसत नाही. त्यानंतर बघा नकारात्मक वाक्य जसं आपण सिम्पलमध्ये वापरत होतो, नकारात्मक वाक्य आपण सिम्पल गोष्टीत वापरत होतो, सिम्पल वाक्यात वापरत होतो, त्याप्रमाणे ही वाक्य प्रश्नार्थक वाक्यात सुद्धा येऊ शकतात. बघा ही वाक्य जी आहे, निगेटिव्ह सेंटेन्स म्हणा किंवा नकारात्मक वाक्य म्हणा, ही प्रश्नार्थक वाक्यात सुद्धा येऊ शकतात. आता ती कशी येतात किंवा त्याच्या काय रचना आहे, त्याचे काय फॉर्म्युलेज आहे ते आपण बघूया. बघा याचे 2 मेन फॉर्म्युले आहेत, याचे 2 मेन फॉर्म्युले आहे. बघा पहिला फॉर्म्युला येतो सहाय्यकारी क्रियापद प्लस कर्ता प्लस नॉट प्लस क्रियापद. आतापर्यंत आपण काय बघत होतो की सहाय्यकारी क्रियापदानंतर आपण नॉट वापरतो, आतापर्यंत आपण सहाय्यकारी क्रियापदानंतर नॉट वापरतो, परंतु इथे आपण काय घेतो, नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य घेतोय. आपण काय घेतोय, एखाद्या नकारार्थी वाक्याला प्रश्नार्थक वाक्यामध्ये आपण एक्सप्लेन करतोय. म्हणून इथे काय येईल, सहाय्यकारी क्रियापदानंतर नॉट येईल. इथे काय येईल, सहाय्यकारी क्रियापदानंतर करता येईल आणि कर्त्यानंतर नॉट येईल. काय आतापर्यंत आपण काय घेत होतो, सहाय्यकारी क्रियापद आपण यूज करत होतो आणि त्याच्यानंतर लगेच आपण नॉट वापरून घेत होतो की आपलं वाक्य चुकू नये. ठीक आहे, आपलं वाक्य चुकू नये यासाठी आपण ही पद्धत वापरत होतो. परंतु जेव्हा आपण एखाद्या निगेटिव्ह सेंटेन्सला प्रश्नार्थक वाक्यात बनवतो, तेव्हा आपण सहाय्यकारी क्रियापदानंतर जो कर्ता आपण पहिले घेत होतो त्या कर्त्याला आपल्याला काय या बाजूला टाकायचं आहे. ठीक आहे, ज्या बाजूला आपण आधी ठेवत होतो त्याच्या विरुद्ध बाजूला आपल्याला या बाजूला ठेवायचं आहे. त्याच्यामुळे सहाय्यकारी क्रियापदाच्या करता आपण या बाजूला घेत होतो, आता आपल्या सहाय्यकारी क्रियापदाचा करता या बाजूने घ्यायचा आहे. त्याच्यामुळे काय येईल, इथे रचना किंवा ज्याला आपण फॉर्म्युला बनवू शकतो तो कसा येईल, सहाय्यकारी क्रियापद प्लस कर्ता प्लस नॉट प्लस क्रियापद. ठीक, त्याचे किंवा असं घेऊ शकतो, सहाय्यकारी क्रियापद त्याच्यानंतर आपण डायरेक्ट एनटी घेऊ शकतो जेव्हा एखादं प्रश्नार्थक वाक्य आपल्याला कर्ता नंतर घ्यायचं असेल तर. हे आपण आता एक्झाम्पलमध्ये बघूच. बघा सहाय्यकारी क्रियापद डायरेक्ट त्याला जर एनटी जोडायचं असेल तर डायरेक्ट आपण जोडू शकतो. आता जर काही वाक्यांमध्ये जसं आपण मागे बघितलं कॅन नॉट, ठीक आहे, आणि आपण याचं घेत होतो कांट. ठीक आहे, आता सपोज जर एखाद्या एक्झाम्पलमध्ये जर इथे कॅन आला आणि इथे नंतर आय आला आणि इथे नॉट आला आणि मग क्रियापद आलं, पण आपल्याला कॅन आणि नॉटला जोडायचं असेल तर आपण असंही करू शकतो. बघा इथे मी डायरेक्ट घेऊ शकतो कांट आय, करता आला इथे आणि सहाय्यकारी क्रियापद आलं इथे आणि एनटी आपण जोडलेलाच आहे. ठीक, तसाच आता फॉर्म्युला नंबर 2 आहे. बघा प्रश्नार्थक शब्द म्हणजे काय, व्हाय, व्हॉट, वेअर हे प्रश्नार्थक शब्द. ठीक आहे, त्याच्यानंतर येथील सहाय्यकारी क्रियापद म्हणजे जे आपल्याला सपोर्ट करणारे आहे, कर्त्याला सपोर्ट जे करणारे आहे ते सहाय्यकारी क्रियापद. त्यानंतर येईल नॉट. बघा इथे सहाय्यकारी क्रियापदानंतर कर्ता आणि कर्त्यानंतर नॉट आणि नंतर क्रियापद. हे वरीलच प्रमाणे, फक्त काय आहे तर इथे जो पहिला आहे इथे स्टार्टिंग कशापासून झाली होती तर सहाय्यकारी क्रियापदापासून झाली होती, परंतु त्याची दुसऱ्या रचनेमध्ये किंवा त्याच्या दुसऱ्या फॉर्म्युल्यामध्ये ही स्टार्टिंग झालेली आहे प्रश्नार्थक शब्दांपासून. म्हणजे काय तर व्हाय, व्हॉट, व्हेअर यासारखे जे प्रश्नार्थक शब्दांपासून जी सुरुवात होते ती यामध्ये दिलेली आहे रचना 2 मध्ये. आता त्यांचे एक्झाम्पल्स काय आहे ते बघूया. बघा तू तिथे गेला नव्हता का, हा झाला प्रश्न निर्माण. इथे तू तिथे गेला नव्हता का हा निगेटिव्ह प्रश्न निर्माण झाला. बघा निगेटिव्ह प्रश्न निर्माण झाला आहे, तर आपल्या फॉर्म्युल्याप्रमाणे आपल्याला काय करायचं, आपल्याला याचं बनवायचं आहे पहिले होकारार्थी वाक्य. तू तिथे गेला नव्हता का, याचं होकारार्थी कसं वाक्य कसं येईल, गेला होता का. ठीक आहे, तू गेला नव्हता का, आपल्याला नव्हताच काढून टाकायचा आहे ना, तर तू तिथे गेला नव्हता का याचं पॉझिटिव्ह सेंटेन्स कसं होईल, तू गेला होता का किंवा गेला होता का. ठीक आहे, यावरून वाक्याचा काळ कसा ओळखता येईल, गेला होता का म्हणजे काय, पूर्ण भूतकाळ, कारण की गेला होता भूतकाळातली गोष्ट घडत आहे ना, भूतकाळातल्या गोष्टीबद्दल बोललं जात आहे, भूतकाळातल्या घटनेबद्दल, भूतकाळातल्या क्रियेबद्दल बोललं जात आहे. म्हणून काय होईल ते पूर्ण भूतकाळ. म्हणून वाक्याचा काळ कोणता येईल, गेला होता काचा पूर्ण भूतकाळ.
आणि पूर्ण भूतकाळाचं सहाय्यकारी क्रियापद काय आहे? हॅड. पूर्ण भूतकाळाचं सहाय्यकारी क्रियापद, कारण की हे पास्टमध्ये घडलेली गोष्ट आहे. हॅड ही गोष्ट कशी पास्टमध्ये घडलेली आहे, म्हणून इथे काय वापरलं आहे? इथे हॅड वापरलेलं आहे. आणि प्लस क्रियापदाचं तिसरं रूप, मी जसं सांगितल्याप्रमाणे प्लस क्रियापदाचं तिसरं रूप, म्हणून काय येईल इथे बघा, तू तिथे गेला नव्हता का. याला आपण निगेटिव्हमध्ये कसं तयार करू बघा. हॅड, ज्याप्रमाणे सांगितलं सहाय्यकारी क्रियापद आपल्याला लावायचं आहे, सहाय्यकारी क्रियापद लावायचं आणि त्यानंतरच करता येईल बघा. त्यानंतर फॉर्म्युला सांगितल्याप्रमाणे त्यानंतर करता येईल आणि कर्त्यानंतर मग आपल्याला नॉट लावायचा आहे. कर्त्यानंतर आपल्याला नॉट लावायचं आहे बघा. इथेच आपण आता बघितलं सहाय्यकारी क्रियापद प्लस कर्ता प्लस नॉट. ठीक आहे, त्याचप्रमाणे इथे सहाय्यकारी क्रियापद प्लस कर्ता प्लस नॉट आणि त्यानंतर उरलेलं क्रियापदाचं तिसरं रूप वागायचं आहे. उरलेलं क्रियापदाचं तिसरं रूप आणि बाकी वाक्य ठरलेल्याप्रमाणेच आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह जसं या तसं. प्रश्नार्थक चिन्ह जसं या तसं. आणि याला किंवा दिलेला आहे नाही तर याला आपण असंही लिहू शकतो बघा. मी जसं सांगितलं की हॅड नंतर जर कर्ता वापरत असेल त्यानंतर नॉट वापरत असेल तसंही चालतं. आणि जर तुम्हाला तसं लिहायचं नसेल तर तुम्ही डायरेक्ट त्याला असंही लिहू शकता की कर्त्याला तुम्ही पुन्हा इकडे सरकवून द्या आणि नॉटला अंदर घेऊन घ्या. नॉटला इथे जर घेतलं आणि कर्त्याला मी पुन्हा इकडे सरकवलं, त्यानंतर काय क्रियापदाचं तिसरं रूप जसंच्या तसं, उरलेलं वाक्य जसंच्या तसं आणि उरलेलं जे आहे प्रश्नार्थक चिन्ह ते सुद्धा इथे जसंच्या तसं. त्यामुळे काय लिहिते, हॅडंट यू गोन देअर किंवा हॅड यू नॉट गोन देअर, म्हणजे काय, मी तू तिथे गेला नव्हतास का. त्यानंतर बघा दुसरं एक्झाम्पल बघूया. तू तिथे का गेला नव्हता. बघा इथे वाक्य तेच पण काय थोडं बदलून दिलं आहे. इथे कारण विचारलेलं आहे, तू तिथे का गेला नव्हता, रिझन असेल ना काही, तर तू तिथे का गेला नव्हता. तर तसंच याचं पहिले आपण काय करू, पॉझिटिव्ह बनवू. तू तिथे गेला होता, तू तिथे का गेला नव्हता, तू तिथे का गेला होता, काय येईल पॉझिटिव्ह, तिथे का गेला होता. त्याचप्रमाणे आपल्याला इथे काय वापरता येईल, इथे वापरता येईल हॅड, कारण की ही गोष्ट पास्टमध्ये घडते. ही गोष्ट कशात घडते, पास्टमध्ये घडते. म्हणून इथे काय येईल, तू तिथे गेला नव्हता, तू तिथे का गेला होता. ही गोष्ट कशात घडते, पास्टमध्ये घडते, म्हणजे आपण इथे काय वापरू, हॅड. म्हणून काय येईल, याचं हा फॉर्म्युला 2 आहे बघा. हा फॉर्म्युला नंबर 2, हा फॉर्म्युला नंबर 1. यानुसार हे असं येईल. आणि यानुसार बघा इथे पहिलेच आपण जो प्रश्नार्थक शब्द आहे तो आधीच वापरलेला आहे बघा. वाय हॅड यू नॉट गोन देअर, म्हणजे काय, पहिले आपण इथे काय घेतला, इथे घेतला प्रश्नार्थक शब्द, त्याच्यानंतर घेतलं सहाय्यकारी क्रियापद, त्याच्यानंतर घेतला करता, त्याच्यानंतर आपलं निगेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणून इथे आपण घेतलं नॉट हा शब्द वापरला. आणि त्यानंतर काय, उरलेलं क्रियापद, त्यानंतर उरलेलं क्रियापद आणि उरलेलं वाक्य आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह. म्हणून काय, प्रश्नार्थक शब्द इथे घेतलेला. मी काय सांगितलं, प्रश्नार्थक शब्द कोणते, वाय, वॉट, वेअर, हू यासारखे प्रश्नार्थक शब्द. बघा इथे वाय घेतलेला आहे. त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद कोणता आहे, हॅड. सहाय्यकारी क्रियापद कोणता आहे, हॅड. आणि त्यानंतर काय, करता घेतलेला आहे. जसं ज्याचप्रमाणे आपण इथे घेतलेलं आहे त्याचप्रमाणे घ्यायचं आहे. फक्त इथे सुरुवात अशी आहे की सुरुवात इथे आपल्याला करायची आहे प्रश्नार्थक शब्दांपासून, प्रश्नार्थक किंवा प्रश्नार्थी शब्दांपासून. आणि त्याचप्रमाणे जसं इथे सुद्धा जो फॉर्म्युला वापरला आहे तीच पद्धत आपल्याला इथे वापरायची आहे. फक्त इथे सुरुवात आपल्याला कशापासून करायची आहे, तर इथे सुद्धा सुरुवात आपल्याला करायची आहे प्रश्नार्थक शब्दांपासून. इथे सुरुवात कशी करायची आहे, प्रश्नार्थक शब्दांपासून. बघा इथे वाय घेतलेला, इथे वाय घेतलेला, इथे बघा फक्त हॅड यू नॉट आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, सपोज आपल्याला नॉट अंदर घ्यायचं आहे तर आपण यूला साईडला शिफ्ट करू शकतो आणि नॉटला इकडे शिफ्ट करू शकतो. म्हणून नॉटला इकडे शिफ्ट केला, इथे झालं हॅडंट आणि त्यानंतर आलं यू गोन देअर. वाय हॅडंट यू गोन देअर किंवा वाय हॅड यू नॉट गोन देअर, तू तिथे का गेला नव्हतास. त्यानंतर बघा तिसरं एक्झाम्पल आता घेऊया. तुला असं वाटत नाही का. आपल्या पहिल्या रूलप्रमाणे वाक्याचं होकारार्थी म्हणजे काय, वाटत नाही का म्हणजे काय, वाटतं का. वाटत नाही का म्हणजे काय, तर वाटतं का. त्यानंतर काय, वाक्याचा काळ. वाक्याचा काळ काय आहे, वाटतं का म्हणजे काय, साधा वर्तमान काळ आहे. प्रेझेंटमध्ये ती गोष्ट घडते. ती गोष्ट कधी घडते, आता घडते, प्रेझेंटमध्ये घडते म्हणून काय, साधा वर्तमान काळ. त्यानंतर काय येईल, सहाय्यकारी क्रियापद. त्यानंतर काय येईल, सहाय्यकारी क्रियापद. आता साधा वर्तमान काळ दिलेला म्हणजे काय येईल, डू येईल नाहीतर डज येईल. साधा वर्तमान काळ आहे ना, म्हणजे ती गोष्ट घडत आहे. तुला असं वाटत नाही का, म्हणजे ती गोष्ट दोन वार्तालापमधला, दोन व्यक्तींमधला संवाद आहे. त्यामध्ये काय आहे, तर ती गोष्ट आता घडतीये, साधा वर्तमान काळ आहे म्हणून काय येईल, डू नाहीतर डज घेता येईल. म्हणून या वाक्यातील करता, या वाक्यातील तुला दिलेला आहे, या वाक्यातील करता काय आहे, यू बद्दल बोलल्या जातात. म्हणून काय, तर इथे डू यू नॉट थिंक सो, डू यू नॉट थिंक सो. बघा इथे काय घेतलेलं आहे आपण, इथे घेतलेलं आहे सहाय्यकारी क्रियापद. इथे घेतलं आहे सहाय्यकारी क्रियापद आणि इथे घेतलेलं आहे कर्ता. इथे काय घेतलेलं आहे आपण, कर्ता. इथे काय घेतलं आहे, नॉट, कारण की आपलं हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे. त्याच्यानंतर उरलेलं वाक्य जशास तसं आणि प्रश्नार्थक चिन्ह. उरलेलं वाक्य जशास तसं आणि प्रश्नार्थक चिन्ह. आणि जसं आता सांगितल्याप्रमाणे नॉटला आपल्याला इकडे शिफ्ट करायचं आहे. आपण त्याला कसं करू, डोंटला शिफ्ट करू. ठीक आहे, नॉटला इथे जोडून देऊ आणि याला काय करू, डोंट. बाकी वाक्य जसे तसंच.
बाकी वाक्य जसे तसं. यू थिंक सो हे वाक्य जसं तसं. प्रश्न शेवटी प्रश्नार्थक चिन्ह. ठीक आहे. म्हणून इथे काय घेतलंय, तुला असं वाटत नाही का, याला आपण काय घेतलेलं आहे, डू यू नॉट थिंक सो. बघा इथे तुला घेतलेला आहे, इथे व्यक्तीबद्दल समोरच्या व्यक्तीबद्दल बोलत जात आहे, म्हणून इथे काय घेतलेलं आहे आपण यू, आणि यू घेतला आहे म्हणून आपण इथे डू वापरू शकतो. यू घेतलेला आहे म्हणून आपण इथे काय वापरू शकतो, इथे डू हा वापरू शकतो. बघा आता पुढचे एक्झाम्पल बघूया. तुला असं वाटत नाही, तुला असं का वाटत नाही, तुला असं का वाटत नाही. याचंच आपण काय करू, पॉझिटिव्हमध्ये करू. तुला असं का वाटतं, तुला असं का वाटतं. इथे तुला आलेलं आहे, यू बद्दल बोललं जात आहे, म्हणून इथे काय करू शकतो आपण, इथे डू घेऊ शकतो. ते काय घेऊ शकतो, इथे डू किंवा डज, यू डू घेऊ शकतो आपण इथे. तुला असं का वाटत नाही, याचं पॉझिटिव्ह कसं करू, तुला असं का वाटतं, तुला असं का वाटतं. त्याप्रमाणे आपण इथे काय घेतलं, इथे आपण डू घेतलेला आहे. म्हणून याचं इंग्लिश, याचं निगेटिव्हमध्ये कसं तयार होईल तर बघा, वाय डू यू नॉट थिंक सो, किंवा हा नॉट आपण इकडे शिफ्ट करू शकतो, वाय डोंट यू थिंक सो, वाय डोंट यू थिंक सो. अशा दोन प्रकारे आपण हे वाक्य बनवू शकतो. म्हणजे बघा, सहाय्यकारी क्रियापदानंतर तुम्ही कर्ता घेऊन नंतरही नॉट घेऊ शकता, किंवा नॉट याला तुम्ही इकडे सुद्धा शिफ्ट करू शकता आणि कर्त्याला पुन्हा त्याच्याच जागेवर तुम्ही शिफ्ट करू शकता. त्यानंतर पाचवं आहे जिथे आपण डज वापरणार आहोत, ते बघा, तो इथे येत नाही का. या वाक्याच्या होकारार्थी कसा होईल, येतो का. ठीक आहे, तो येथे येत नाही का, याचा होकारार्थी कसा होईल, येतो का. म्हणजे काय होईल, साधा वर्तमान काळ. इथे क्लिअरली दिला आहे साधा वर्तमान काळ, कारण की ही गोष्ट संवादामध्ये विचारली गेलेली आहे, ती आत्ता घडत आहे. ठीक आहे, तू इथे येत नाही का, तू इथे येत नाही का, हे संवादामध्ये बोलल्या जात आहे. संवाद, दोन व्यक्तींच्या संवादामध्ये हे बोलल्या जात आहे, तू इथे येत नाही का. म्हणून इथे काय येईल, साधा वर्तमान काळ. आणि यामध्ये सहाय्यकारी क्रियापद आपण पुन्हा ज्याप्रमाणे इथे बघितलं तर डू नाही तर डज वापरू शकतो, त्याचप्रमाणे इथे डू नाही तर डज वापरू शकतो. परंतु इथे आपण काय घेतलं होतं, इथे आपण घेतला होता यू. इथे आपण काय घेतला होता, इथे घेतला होता यू. म्हणून इथे काय वापरलो आपण, डू वापरला होता. पण जेव्हा आपण ही शी वापरतो तेव्हा आपण काय वापरतो, तेव्हा आपण वापरतो डज. तेव्हा आपण काय वापरतो, डज वापरतो. त्याचप्रमाणे बघा, तो त्याच्याबद्दल बोललं जात आहे ना, म्हणजे काय इथे सांगितलं जात आहे, ती नाही बोललं जातं, इथे शी बदल्या नाही म्हटलं जात आहे, ते शी नाही म्हटलं जातं, इथे काय म्हटलं जातं, ही, म्हणजे त्याच्याबद्दल बोललं जात आहे. म्हणून काय आहे, तर म्हणून इथे घेतला आहे ही. बघा, ही घेतलेला आहे, म्हणून इथे काय दिलेलं आहे, डज घेतलेला आहे. आपण इथे काय आताच बघितल्याप्रमाणे ही शी असेल तर आपण काय घेतो, डज घेतो. म्हणून इथे काय घेतलं आहे, डज घेतलेला आहे. म्हणून काय, डज ही नॉट केम हिअर, डज ही नॉट कम हिअर. म्हणून इथे काय दिलं, शेवटी प्रश्नार्थक चिन्ह. आणि जसं आपण आताप्रमाणे बघितलं, बघा, तुम्ही सहाय्यकारी क्रियापद जेव्हा सुद्धा घेता त्यानंतर जर करता असेल तर त्यानंतर नॉट असेल, तुम्ही या पद्धतीत सुद्धा वाक्य बनवू शकता. किंवा जर तुम्हाला हे वाक्य जोडायचं असेल, म्हणजे मला नको आहे करता मधात, मला कर्त्याला साईडलाच घ्यायचं आहे आणि मला नॉटलाच सहाय्यकारी क्रियापदासोबत जोडून ठेवायचं आहे, तर मी काय करू शकतो, मी याला नॉटला इथे शिफ्ट करून याला डझंट करू शकतो, आणि सहाय्यकारी क्रियापदला डझंट झाल्यानंतर जो कर्ता उरलेला आहे त्याला त्याच्यासोबत बाकीचं वाक्य जसं तसं जोडून मी इथे ठेवू शकतो. म्हणून इथे ही नंतर कम हिअर जसंच्या तसं, आणि सहाय्यकारी क्रियापदासोबत नॉट हा मी इथे जोडलेला आहे. त्यानंतर बघा, मराठी भाषेचे जसं नकारार्थीमध्ये न येतो तसंच इंग्रजीमध्ये काय येतो, नॉट येतो. हे आतापर्यंत आपण बघितलंच. बघा एक्झाम्पल, आता पुन्हा एक दोन एक्झाम्पल घेऊया. बघा, मी त्याला तिथे न जाण्याचा सल्ला दिला, मी त्याला तिथे न जाण्याचा सल्ला दिला. यामध्ये काय दिलेलं आहे, तर यामध्ये झाल्याची क्रिया दिलेली आहे. म्हणजे काय, त्याला न जाण्याचा सल्ला दिला, न जाण्याचा सल्ला दिलेला आहे. काय दिलेला आहे, न जाण्याचा सल्ला दिलेला आहे. म्हणून याचा आपण पॉझिटिव्ह आधी बनवूया. मी त्याला तिथे न जाण्याचा सल्ला दिला, मी तिथे जाण्याचा सल्ला दिला. मी काय दिला, मी जाण्याचा सल्ला दिला. मी त्याला ती ॲडवाईस दिली, तिथे मी काय दिलं, जाण्याचा सल्ला दिला. म्हणून इथे काय लागेल, तर इथे तिसरं रूप लागेल, ते म्हणजे ईडी. इथे काय लागेल, तिसरं रूप लागेल, ते म्हणजे ईडी. म्हणून इथे काय दिलं आहे, आय ॲडवाईज, सल्ला दिला आहे ना, त्या सल्ला दिलेला आहे. तो सल्ला आता देतोय असं नाही आहे, सल्ला दिलेला आहे. म्हणून काय आला इथे, ॲडवाईज. आय ॲडवाइज्ड हिम नॉट टू गो देअर, आय ॲडवाइज्ड हिम नॉट टू गो देअर. म्हणून ते काय, जाण्याचा सल्ला दिलेला आहे, तो आता देतोय अशी गोष्ट इथे घडत नाहीये, तर दिलेला आहे. म्हणून इथे काय घेतलं आहे, इथे आपण ईडी म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप वापरलेलं आहे, आणि ॲडवाईस सोबत हे लावलेलं आहे. सल्ला म्हणजे काय, तर ॲडवाईस, आणि त्याला आपण काय लावलेलं आहे, क्रियापदाचं तिसरं रूप लावून हे वाक्य पूर्ण केलेलं आहे निगेटिव्ह सेंटेन्समध्ये. ठीक आहे. त्यानंतर सेकंड वाक्य बघूया. बघा, मी ही चूक पुन्हा न करण्याचा प्रयत्न करेल, मी ही चूक पुन्हा न करण्याचा प्रयत्न करेल. याचं पॉझिटिव्ह कसं होईल, मी चूक पुन्हा करण्याचा प्रयत्न करेल, मी चूक पुन्हा करण्याचा प्रयत्न करेल आहे. म्हणजे काय, तो करणार आहे, पुन्हा करेल आहे. म्हणून काय, इथे ते विल येईल. इथे काय येईल, विल. इथे बघा, इथे दिलेलं आहे, इथे काय येईल, विल येईल. तो प्रयत्न करणार आहे. मी ही चूक पुन्हा न करण्याचा प्रयत्न करेल, म्हणजे या घडणाऱ्या गोष्टी आहे. म्हणून इथे काय येईल, इथे विल येईल. इथे काय येईल, विल. म्हणून काय दिलेलं आहे वाक्य, आय विल ट्राय नॉट टू मेक दिस मिस्टेक अगेन, आय विल ट्राय टू नॉट टू मेक दिस मिस्टेक अगेन. इथे काय दिलेलं आहे, इथे सहाय्यकारी क्रियासोबत
ट्रायसुद्धा जोडलेला आहे. सहाय्यकारी क्रियापदासोबत ट्रायसुद्धा जोडलेला आहे. कारण की काय आपल्याला इथे क्रियापद काय प्रयत्न, म्हणून इथे सहाय्यकारी क्रियापदासोबत इथे करता तर ऑलरेडी दिलेलाच आहे आणि नॉटसुद्धा ऑलरेडी दिलेलाच आहे. तर म्हणून इथे सहाय्यकारी क्रियापदासोबत हे क्रियापद जोडलेलं आहे. प्रयत्न करेल. आय विल ट्राय नॉट टू मेक दिस मिस्टेक अगेन. त्यानंतर बघा तिसरं वाक्य, मी त्याला इथे न यायला सांगितले. यामध्ये आपण साधं आणि सोप्या शब्दात काय पॉझिटिव्ह वाक्य केलं कसं तयार होईल? मी त्याला इथे न यायला सांगितले. त्याला इथे यायला सांगितले म्हणजे काय? माझी बोलण्याची क्रिया आहे. मी त्याला सांगतोय, मी त्याला काय प्रकट करतोय, मी माझे शब्द त्याच्यासमोर मांडतोय, मी काय त्याला सांगतोय म्हणजे काय टोल्ड. मी काय त्याला सांगतोय ना, म्हणून मी काय येईल इथे टोल्ड. म्हणून काय मी त्याला इथे न यायला सांगितलं, म्हणून काय इथे येईल टोल्ड येईल. जेव्हा आपण पॉझिटिव्हमध्ये करतो ना त्यानंतर लगेच त्याचं क्रियापद कळून येतं. जेव्हा आपण एखादं वगैरे पॉझिटिव्हमध्ये करतो लगेच क्रियापद कळून येतं आणि त्यानंतर मग ठरवायचं आपल्याला त्याला नॉट कुठे लावायचा आहे. म्हणून काय मी आलाय म्हणून इथे काय घेतलं आपण कर्त्यामध्ये आय घेतलाय आणि इथे त्याला आलाय म्हणून काय तिला नाही आलाय, त्याला आलाय म्हणून आपण इथे काय घेतलाय हिम घेतलेला आहे. आय टोल्ड हिम आणि त्यानंतर आपण काय घेतलंय नॉट हा लावलेला आहे. टू कम हिअर हे वाक्य तर इथे जसं तसं आपण वापरलेलं आहे. परंतु आपण नॉट कुठे वापरलेलं आहे तर बघा सहाय्यकारी क्रियापद आपण घेतलं. सहाय्यकारी क्रियापदानंतर आपण काय घेतलेलं आहे? त्याला ज्याच्यावर क्रिया घडते आहे त्याला इथे घेतलेलं आहे. त्यानंतर आपण नॉट वापरलेला आहे. म्हणजे कर्ता तर समोर आहेच, सोबतच आपल्याला कारण की हे प्रश्नार्थक वाक्यांसारखं नाही आहे. प्रश्नार्थक वाक्यामध्ये आपण काय करत होतो तर प्रश्नार्थक वाक्यांमध्ये आपण सहाय्यकारी क्रियापद आधी घेत होतो, त्यानंतर आपण वाक्य ठरवत होतो. परंतु इथे काय घ्यायचं? इथे आपल्याला कारण की सिंपल एक वाक्य आहे, केवळ वाक्यासारखे एक सिंपल वाक्य आहे निगेटिव्ह सेंटेन्स. तर म्हणून आपल्याला इथे काय करायचं आहे? कर्ता आधी घ्यायचा आहे. कर्ता आधी घ्यायचं आहे. हे कर्ता घेतल्यानंतर आपल्याला इथे काय घ्यायचं आहे? टोल्ड घ्यायचं आहे. का? कारण की त्यांना इथे यायला सांगितलं, त्याला इथे यायला सांगितलं. जेव्हा आपण सांगितलं किंवा सांगत आहे, जेव्हा मी माझी बोलण्याची क्रिया करताय, मी टोल्ड हा शब्द वापरेल. मी काय करतो? बोलण्याची क्रिया करतोय म्हणून काय टोल्ड म्हणजे बोलण्याची क्रिया झाली आहे माझी, मी ऑलरेडी त्याला सांगितलेलं आहे. म्हणून काय न यायला सांगितलं, मी त्याला सांगितलं आहे इथे येऊ नकोस. मी काय त्याला सांगितलं आहे इथे येऊ नकोस. जेव्हा हे पॉझिटिव्हमध्ये करतो काय कसं तयार होईल? मी इथे त्याला यायला सांगितलं, मी ऑलरेडी सांगितलं आहे त्याला, मी त्याला सांगितलं आहे ऑलरेडी इथे यायला. ठीक आहे. तर म्हणून इथे काय तयार होईल? आय टोल्ड हिम. त्याला आहे नाही ते, म्हणून इथे काय आलं? हिम. जर इथे तिला असतं तिथे काय आलं असतं? हर. तिला असतं तिथे काय आलं असतं? हर आलं असतं. म्हणून काय आय टोल्ड हिम नॉट टू कम हिअर. इथे येऊ नकोस. आय टोल्ड हिम नॉट टू कम हिअर. त्यानंतर पुढचे वाक्य बघूया. बघा इथपर्यंत आपले वाक्य झाले मित्रांनो. त्यानंतर पुढचं सिलेबस म्हणजे पुढचे जे उरलेले टॉपिक आहे ते आपण पुढे घेणारच आहोत. सोबतच तुम्हाला जर हे लेक्चर आवडत असेल किंवा लेक्चरबद्दल काही कमेंट्स असतील, काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता कमेंट बॉक्समध्ये. आणि जर तुम्हाला हे चॅनल आवडत असेल किंवा व्हिडिओज आवडत असतील किंवा आमच्याकडून काही चुका होत असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, म्हणजे कसं आम्ही त्यात इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करू. आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक शेअर करा आणि भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.